महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार आहे का? उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा पक्षफुटीचा मोठा धक्का बसणार आहे का? आणि गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेलं ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी होणार का? हे प्रश्न आज प्रत्येक शिवसैनिकाच्या आणि महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाच्या चर्चेचा विषय बनलेत. कारण गेल्या 2 दिवसांपासून अशी चर्चा जोर धरत आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 9 खासदारांपैकी तब्बल 6 ते 7 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत. या चर्चेने एवढं मोठं रूप घेतलं आहे की स्वतः उद्धव ठाकरे गटालाही तातडीने हालचाली कराव्या लागल्यात. दिल्लीत बैठका, पत्रकार परिषद, लोकसभा अध्यक्षांना पत्र आणि व्हीप जारी करण्यापर्यंत परिस्थिती पोहोचली. त्यामुळे नेमकं घडतंय तरी काय? ऑपरेशन टायगर ही केवळ अफवा आहे का की पडद्यामागे मोठा राजकीय खेळ सुरू आहे? या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण घडामोडी क्रमाने समजून घेऊयात. नमस्कार, मी शनाया. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली ती मातोश्रीवर झालेल्या एका बैठकीपासून. 14 जून रोजी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच मातोश्रीवर पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. ही बैठक नेहमीसारखीच वाटत होती, मात्र बैठकीनंतर जे घडलं त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. कारण या बैठकीला सर्व खासदार प्रत्यक्ष उपस्थित नव्हते. 5 खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थितीत लावण्याऐवजी त्यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला होता आणि या क्षणापासून राजकीय चर्चांना वेग आला. माध्यमांमध्ये बातम्या झळकू लागल्या की उद्धव ठाकरे यांच्या गटातील अखेर खासदार नाराज असून ते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. ज्या खासदारांची नावं चर्चेत आली त्यामध्ये यवतमाळचे खासदार संजय देशमुख असतील, परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचोरे आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा त्यात समावेश होता. हे सर्व खासदार प्रत्यक्ष बैठकीला आले नव्हते, त्यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली होती. तर दुसरीकडे अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील आणि राजाभाऊ वाजे हे प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे ऑनलाईन उपस्थित राहिलेल्या खासदारांबद्दलच्या चर्चांना आणखीन बळ मिळालं आणि या चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे गटाने तातडीने परिस्थिती हाताळण्यास सुरुवात देखील केली. लोकसभेतील मुख्य प्रदोत अनिल देसाई यांनी सर्व खासदारांची पुन्हा एक बैठक बोलावली. ही बैठक झाली 18 जून रोजी सकाळी 11 वाजता संसद भवनातील पक्ष कार्यालयात. तर या बैठकीला सर्व खासदारांनी अनिवार्यपणे उपस्थित राहावे असं स्पष्ट आदेश देखील देण्यात आले होते. विविध महत्वाच्या राजकीय विषयांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक असल्याचं सांगण्यात आलं होतं. म्हणजे ही बैठक महत्वाची आहे असं थोडक्यात सांगण्यात आलं होतं. तरी राजकीय विश्लेषकांच्या मते या बैठकीचा मुख्य उद्देश म्हणजे पक्षातील संभाव्य फूट रोखणे हा आहे. याच दरम्यान आणखीन एक महत्वाची घडामोड घडली ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ खासदार अरविंद सावंत यांनी थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र लिहिलं आणि या पत्रामुळे संपूर्ण प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं. पत्रात त्यांनी स्पष्ट मागणी केली की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच संसदेतील अधिकृत पक्ष म्हणून कायम ठेवावा. जर कोणताही वेगळा गट किंवा फुटीर गट स्वतंत्र मान्यता मागत असेल तर त्यावर निर्णय घेण्यापूर्वी आमची बाजू देखील ऐकावी. तसेच पक्षाला 10व्या अनुसूचीतील म्हणजेच पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार राखून ठेवला असल्याचंही त्यांनी या पत्रात स्पष्ट केलंय. म्हणजेच संभाव्य पक्षांतर होण्याआधीच उद्धव ठाकरे गटाने कायदेशीर तयारी सुरू केल्याचं देखील पाहायला मिळालंय. आणि यानंतर दिल्लीत उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आणि या पत्रकार परिषदेला संजय राऊत असतील, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते. अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की आम्ही आधीच लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं आहे. लोकशाहीचा बाजार मांडला जात आहे. सावधगिरी म्हणून आम्ही व्हीप जारी केला आहे. आमच्या या बैठकीत कोणत्याही खासदाराने आम्हाला पक्ष सोडणार असल्याचं अजिबात सांगितलेलं नाही. मात्र आम्ही सतर्क आहोत आणि कायदेशीर लढाईसाठी देखील तयार आहोत. त्यांनी असं स्पष्ट शब्दात सांगितलं की आमचा पक्ष कार्यकर्त्यांनी उभा केलेला आहे. तो फक्त आमदार किंवा खासदारांवर चाललेला पक्ष नाहीये. पत्रकार परिषदेत सर्वाधिक खळबळ उडाली ती खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे आणि त्यांनी अत्यंत गंभीर असा आरोप करत त्यांनी असा दावा केलाय की महाराष्ट्रातील काही खासदारांना पक्षांतर करण्यासाठी पैशांचं आमिष दाखवण्यात आलंय. आणि राऊत म्हणालेत की माझ्याकडे अशी माहिती आहे की ती प्रत्येक खासदाराला 15 कोटी रुपयांचा ऍडव्हान्स देखील देण्यात आला आहे. काही खासदारांनी नांदेड आणि पुण्यासह 3 ठिकाणांहून चार्टर्ड फ्लाईटने प्रवास देखील केलाय. आम्ही उद्याच्या संसदीय दलाच्या बैठकीसाठी व्हीप जारी केला आहे. देशभरात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना विकत घेण्याचा जो काही घाणेरडा प्रकार सुरू आहे तो लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. मात्र या आरोपांना अद्याप कोणतीही अधिकृत पुरावा सार्वजनिक या आरोपांवर करण्यात आलेला नाही.
आणि संबंधित नेत्यांनी देखील हे आरोप जे आहेत ते पूर्णपणे फेटाळले आहेत. त्यांनी ते आरोप मान्य केले नाहीत. आणि याच पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयावर देखील अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणालेत की आमची पक्षफुटीची केस 4 वर्षापासून न्यायालयात प्रलंबित आहे. जर वेळेत निकाल लागला असता तर आज ही परिस्थिती निर्माणच झाली नसती. त्यांनी पुढे असे देखील असा गंभीर दावा केलाय की धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या कुटुंबाशी संबंधित एका न्यायालयीन प्रकरणाचा उल्लेख करत राऊत म्हणालेत की त्यांच्यावर देखील दबाव टाकण्याचा सध्या जोरदार प्रयत्न आहे आणि अशी माहिती राऊतांकडे आहे. मात्र या दाव्यांबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. दरम्यान 16 जूनच्या रात्री संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली म्हणजे काल, आणि त्यानंतर संपूर्ण राजकीय वातावरण आणखीनच तापलं. त्यांनी त्या पत्रात म्हणजे त्या पोस्टमध्ये असं लिहिलेलं आहे की अपना सपना मनी मनी. महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी प्रत्येकाला 15 कोटी रुपयांचा ऍडव्हान्स दिला जातोय. या पोस्टवर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोत्रे यांनी प्रतिक्रिया देत उपरोधिक टिप्पणी देखील केलेली आहे. त्यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की 15 कोटी हा फक्त ऍडव्हान्स आहे. प्रत्येक खासदाराची आधारभूत किंमत 50 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या विधानामुळे 50 कोके हा मुद्दा पुन्हा एकदा एका राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. मात्र हे सर्व आरोप आहेत आणि त्यांची स्वतंत्र पुष्टी अजून देखील झालेली नाही. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाने केवळ पत्रकार परिषद घेऊन थांबण्याचा निर्णय अजिबात घेतला नाही. त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे अधिकृत निवेदन देत स्पष्ट मागणी अशी केली आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच संसदेतील अधिकृत पक्ष म्हणून मान्यता कायम ठेवण्यात यावी. जर कोणताही फुटीर गट स्वतंत्र मान्यता मागण्यासाठी आला तर त्यांना कोणताही दर्जा किंवा सुविधा देऊ नयेत आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे गटाची बाजू त्यांनी ऐकावी. या निवेदनातनं एक गोष्ट स्पष्ट झाली की पक्षाने संभाव्य घडामोडी लक्षात घेऊन आधीच कायदेशीर तयारी सुरू केली आहे. आणि या सर्व चर्चांमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असा दावा केलाय की हा फक्त उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील राजकीय डाव नाही, तर महाराष्ट्रातील भविष्यातील सत्ता समीकरणांशी संबंधित मोठा खेळ आहे. त्यांनी भाजपवर टीका करत देवेंद्र फडणवीस यांच्या राष्ट्रीय महत्वाकांक्षेचा देखील उल्लेख केलाय. अंधारे म्हणालेत की आता संघर्षाची वाट आधीच निवडलेली आहे. आम्ही सत्ता नसतानाही आम्ही आमचे आमदार आणि खासदार निवडून देखील आणलेले आहेत. त्यामुळे अशा दबावाला आम्ही आता घाबरणार नाही. मात्र दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांची भूमिका मात्र पूर्णपणे वेगळी आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी असा दावा केलाय की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर त्यांच्या स्वतःच्या खासदारांचा विश्वास उरलेला नाही. त्यांनी असं म्हटलंय की उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी तडजोड केली आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते किंवा लोकप्रतिनिधी हे नाराज झाले आहेत. जर ते स्वइच्छेने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली येत असतील तर त्यात चुकीचं काहीच नाही. याच वेळी शिंदे गटाचे जे नेते कृपाल तुमाने यांनी ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात असल्याचा देखील दावा केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार 7 खासदार आणि 16 आमदारांशी चर्चा आता पूर्ण झाली असून फक्त योग्य वेळीची प्रतीक्षा आहे. मात्र दुसरीकडे मंत्री उदय सामंत यांनी हा दावा फेटाळून लावलाय. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या खासदारांशी आमचा कोणताही संपर्क झालेला नाही. ऑपरेशन टायगरच्या चर्चा माध्यमांमध्ये सुरू असल्या तरी प्रत्यक्षात अशी कोणतीही बैठक किंवा पक्षांतरांची प्रक्रिया अजून देखील झालेली नाही. आता सर्वांच्या नजरा या 18 जून रोजी होणाऱ्या दिल्लीतील बैठकीकडे लागल्या आहेत. या बैठकीला सर्व खासदार उपस्थित राहतात का? कोण गैरहजर राहतो? बैठकीनंतर कोणती भूमिका मांडली जाते? यावर पुढील राजकीय चित्र मोठ्या प्रमाणावर अवलंबून असेल. जर सर्व खासदार एकत्र दिसले तर पक्षफुटीच्या चर्चांना मोठा ब्रेक लागू शकतो. पण जर पुन्हा अनुपस्थिती दिसली किंवा एखाद्या खासदाराने वेगळी भूमिका घेतली तर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखीन एका मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता अजिबात नाकारता येणार नाही. तर सध्या एकीकडे उद्धव ठाकरे गट सर्व खासदार आमच्यासोबत असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे शिंदे गटातील काही नेते मोठ्या पक्षांतरांचे संकेत देत आहेत. आरोप, प्रत्यारोप, बैठका, पत्रकार परिषद आणि राजकीय दावे यामुळे वातावरण पूर्णपणे तापलं आहे. मात्र या सगळ्यांमध्ये अंतिम सत्य काय आहे हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. तोपर्यंत ऑपरेशन टायगर ही केवळ चर्चा ठरते की महाराष्ट्राच्या राजकारणातील आणखीन एका मोठ्या उलथापालथीची सुरुवात ठरते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? या पक्षांतर फुटीच्या कायद्यावर बंदीच आणली पाहिजे का? किंवा उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांवर दबाव आणला जातोय का? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.